नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर आपण सर्वजण ज्याची वाट पाहतो ते म्हणजे बरेच विद्यार्थी आपल्याकडे पर्सन विथ डिसेबिलिटी कॅटेगरीमधनं दरवर्षी येतात आणि त्यामध्ये आता यावर्षीचं व्हेरिफिकेशन नेमकं कधी चालू होणार. व्हेरिफिकेशन म्हणजेच अगदी काउन्सिलिंगची सुरुवात आपण याला समजतो. तर आता गुड न्यूज आहे की पीडब्ल्यूडीचं व्हेरिफिकेशनची डेट आता आलेली आहे. आज 30 तारखेला नोटीस आलेली आहे. ही नोटीस तुमच्या पुढे तुम्हाला दिसते. सब्जेक्ट नीट यूजी काउन्सिलिंग, काइंड अटेन्शन टू सीडब्ल्यू आणि पीडब्ल्यू कॅन्डिडेट्स. तर सध्या आपण पीडब्ल्यू कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो. तर इथे तुम्ही बघू शकता, सगळ्यात पहिल्यांदा सीडब्ल्यू चिल्ड्रन अँड विडोज ऑफ दिल्ली युनिव्हर्सिटीसाठी काही माहिती दिलेली आहे. मोस्ट ऑफ द माहिती आपल्याला ही पीडब्ल्यू कॅन्डिडेटची इथे दिसते. त्यामध्ये 16 सेंटर त्यांनी यावर्षी दिलेले आहेत. 16 सेंटर्स तुम्हाला यावर्षी दिसतील. या 16 सेंटर्सपैकी कुठल्याही सेंटरमध्ये आपण जाऊन आपलं व्हेरिफिकेशन करू शकतो. या प्रकारची माहिती इथे दिलेली आहे. दरवर्षी ही सेंटर्स असतात, यावर्षी देखील आता इथे चालू झालेलं आहे. आता लागलीच जायचंय का? तर लागलीच जायचं नाही, थोडंसं थांबायचंय. त्यांनी सध्या सगळे डॉक्युमेंट्स प्रिपेअर करून तयारी करायला सांगितली आहे. एक्झॅक्टली कधी जायचंय हे आम्ही तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि युट्यूब मार्फत तुम्हाला सांगू. पण सध्या पीडब्ल्यूडीचं शेड्यूल तरी आलेलं आहे, कुठे कुठे कसं कसं जायचं ते त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, त्यांनी डेट लास्ट दिली नाही, पण स्टार्टिंग डेट पण न देता त्यांनी आता आपण महाराष्ट्रातले सेंटर बघूया. महाराष्ट्रातलं पहिलं सेंटर आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन जे आहे ते म्हणजे मुंबईला आहे. दुसरं सेंटर म्हणजे जे जे मेडिकल कॉलेज मुंबई. आता इथे मेन म्हणजे बघा, तुम्हाला AIIPMR ला जायचं असेल तर फक्त लोकोमोटर डिसेबिलिटीच्या विद्यार्थ्यांनी तिकडे जायचं आहे. जर तुम्हाला ऑल डिसेबिलिटी असेल तुम्ही सिम्पली जे मध्ये जाऊ शकतात. त्यानंतर अजून एक जवळचं सेंटर महाराष्ट्राच्या इज गोवा. ओके, त्यानंतर अजून एक शेवटचं सेंटर जर आपण बघितलं महाराष्ट्राचं तर एक अजून मुंबईचं अली यावर जंग हिअरिंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसेबिलिटीज बँड्रा. इथे फक्त ऐकू न येण्याची डिसेबिलिटीज आपल्याला असेल तर तुम्ही इथे जाऊ शकतात. आणि त्यानंतर एम्स नागपूर, इथे तुम्ही सगळ्या डिसेबिलिटी जाऊ शकतात. म्हणजे महाराष्ट्रात 2 कॉमन सेंटर म्हणताल तर जे जे आणि एम्स मध्ये आपण सगळ्या डिसेबिलिटी जाऊ शकतो. अजून नियरेस्ट जर बघितलं तर तुम्ही गोव्याला जाऊ शकतात. गोव्याला फक्त एक डिसेबिलिटीचं क्रायटेरिया नाही आहे. एक्सेप्ट स्पीच डिसेबिलिटीसाठी तुम्ही गोव्याला नाही जाऊ शकत. स्पीचसाठी तुम्हाला मोस्टली बाकीच्या सेंटरला जिथे जिथे सगळ्या डिसेबिलिटी सांगितल्या तिथे तुम्ही स्पीचसाठी पण जाऊ शकतात. ओके, AIIPMR इथे फक्त लोकोमोटर, तुम्हाला जर लोकोमोटर डिसेबिलिटी असेल तुम्ही इथे जायचे. जे मध्ये सगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी जाऊ शकतात. एम्स नागपूरमध्ये सगळे जाऊ शकतात. गोवामध्ये सगळे एक्सेप्ट स्पीच वाले जाऊ शकतात. इथे कॉमन सजेशन सगळ्यांना आहे ज्यांना डिसेबिलिटीमध्ये थोडासा डाऊट आहे सर्टिफिकेट्समध्ये, किंवा कसं असतं की काही सर्टिफिकेट्स त्यांना वाटतं की माझं व्हेरिफिकेशन होतंय का नाही. आम्ही जनरली बघितलेलं आहे की मुंबईला खूप स्ट्रिक्ट चेकिंग होते, पण इतर ठिकाणी तेवढी चेकिंग होत नाही. तर आपण सजेस्ट करतोय की ज्यांना थोडासा डिसेबिलिटीमध्ये डाऊट आहे आपल्या, ते विद्यार्थी काय करू शकतात, ते विद्यार्थी एकतर नागपूरला जाऊ शकतात किंवा ते गोव्याला जाऊ शकतात किंवा इतर कुठल्याही सेंटरला जाऊ शकतात. तर असं नाही की बाकीचे सेंटर स्ट्रिक्ट नाही आहेत, पण मुंबईचं सेंटर जे जे हॉस्पिटल जरा जास्त स्ट्रिक्ट आहे असं आम्हाला दरवर्षी पाहण्यात येतं. तेव्हा ही माहिती तुम्ही यूज करायची आणि ज्या विद्यार्थी डिसेबिलिटीमध्ये आहेत त्यांनी आता त्यांच्या व्हेरिफिकेशनची तयारी करायची. व्हेरिफिकेशनची तयारी म्हणजे फक्त तुमचं नीटचं ॲडमिट कार्ड, नीटचं स्कोर कार्ड आणि तुमचं डिसेबिलिटीचे सर्टिफिकेट, UDID कार्ड, हे सगळं घेऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन सेंटरला जायचंय. एक्झॅक्टली कधी जायचंय तुम्हाला लवकरच आम्ही सांगणार आहोत, पण सध्या त्याला सुरुवात आता झालेली आहे. एक 2-3 दिवसामध्ये ते ऍक्च्युअली तिथं प्रोसिजर चालू झाली की आम्ही तुम्हाला सांगू की आता तुम्ही या ठिकाणी जायला व्हेरिफिकेशनसाठी जाऊ शकतात. ठीक आहे, ही झाली मेडिकल ॲडमिशनसाठी पीडब्ल्यूडीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हेरिफिकेशनसाठीची माहिती. मेडिकल ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल. थँक्यू.